नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. आता पाहूया सविस्तर बातम्या. पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी पंचायत समितीत बचत गटांच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी थेट सभापतींच्या मातोश्री दीपाली राव राणे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या भाषणानं सभापतींसह सर्व पदाधिकारी निशब्द झालेत. नेमकं त्या काय म्हणाल्यात पाहूयात. आपल्याला या महिलांची आपल्याला माहिती मिळाली आहे की कुठल्या गावातील महिला ह्या खरोखरच प्रगतशील आहे. आज मी मगाशी बघितलं त्या सकपाळ मॅडम, आपण असं म्हणतो की शिकलं की खूप काही आपल्याला ज्ञान येतं, पण नाही. आज त्यांच्याकडे बघून एक उत्स्फूर्त आली की अशी महिला जी आपल्याला माहिती देते, या माहिती घेतल्यामुळे मग आपल्या ज्ञानात भर पडते. असं खरं त्या महिलेचा मला अभिमान वाटला. मनात असं वाटलं की आपण काहीच करू शकत नाही. आपण त्यांचं बघून असं मला वाटलं की माझ्या गावात देखील मी माझ्या महिलांना असं उत्स्फूर्त प्रतिसाद देईल. यासाठी आपल्याला सगळ्यात लागतं ते आपल्या घरातील लोकांचं मार्गदर्शन, त्यांचा सपोर्ट. आज मला सपोर्ट माझ्या नवऱ्याचा पण मला मिळाला. आपल्याला माहिती आहे माझ्या पती दिलीप राव राणे यांच्या वतीनेच मी आज गावात पण त्यांच्याच याने मला सन्मान असतो. तसंच माझा मुलगा आज इथे सभापती बसल्याबद्दल मला इतका अभिमान वाटतोय की त्याने हा प्रथमच पहिला मेळावा इथे घेतला. खरोखरच मला एक मन भरून आलं की एक आई आपल्या मुलासाठी एवढं करते आणि त्या मुलाचं योगदान बघून माझं आज इथे मन एक आनंदित आणि प्रफुल्लित झालं आहे. असंच त्याने आपल्या ह्या महिलांसाठी, सर्वसामान्य महिला आज एवढ्या वर्ष आम्ही बघितलं की आम्ही ह्या सभागृहात कधीच आलो नव्हतं. इव्हन मी पण सुद्धा इथे आली नव्हती, पण आज त्यांनी जे इथे महिला बघितल्या मेळावा घेतला ह्याचंच मला खूप भरभरून आलं आहे. आणि त्यांनी असंच ह्या गरीबातील तळागाळातील महिलांसाठी त्यांनी खूप करून त्यांचं घराचे आर्थिक उत्पन्न वाढावं एवढीच मी अपेक्षा करते. आणि अशाच महिला तुम्ही पुढे जात जा. तुमच्या पाठी हे सगळे आज नवीन कमिटी उभी राहिली आहे, हे सभागृह उभं राहिले आहे आपल्या. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमधून जी काही निधी येईल त्यासाठी पण आपण त्यांच्याकडे आपण जाऊन जेथून आपण त्यांना निवडून आणलंय त्यांच्याकडे तुम्ही हक्काने जा, तुमचे विचार मांडा, त्यांच्याशी भांडा. आम्हाला निधी हवाय, आम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी तुमचं पाठबळ हवंय. तसेच आमच्या प्रभाग संघ, लोरे प्रभाग संघातील आमची कमिटी खूपच चांगली आहे. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतं की त्या महिला आम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करतात. पण काही कारणास्तव मला तिथे जाता येत नाही, माझा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांच्या तेवढी मीटिंगला हजर राहत नाही. पण ज्यावेळी मी त्या मीटिंगला जाते त्याच्याही त्या मॅडम ज्या माहिती आम्हाला देतात, खरोखरच त्या माहितीचा उपयोग तुम्ही प्रत्येक गावातील प्रभाग जो संघ आहे तेथे तुम्ही त्याचा उपयोग करा आणि असं सन्मान तुम्ही मिळवत जा. हाच आपल्या महिलांचा खरा अभिमान आहे की आपण महिला नुसतं घरात बसून नाही राहत. आज पूर्वीच्या काळी महिला घरात होत्या पण चूल आणि मुलंच राहत होत्या, पण आता नाही. आपण शिक्षण घेतलंय, त्या शिक्षणाला खरं योगदान दिलंय ते आमच्या सावित्रीबाई फुले यांनी. झाशीची राणी अहिल्याबाई होळकर ह्या आणि आपल्याला शिवबासारखं घडवलेल्या त्या जिजाबाई माता ह्या आपण त्यांच्या लेकी आहोत आणि सावित्रीबाईंच्या मुली आहोत. आपण असंच त्यांची उन्नती घेऊन आपण आपल्या कार्यक्रमाला असंच भरभरून आपल्या घराचं आर्थिक उत्पन्न वाढवा, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, आरोग्य द्या. आज घरातील महिला जर चांगली असेल, तिचं आरोग्य चांगली असेल तरच ती या बचत गटातील कुठलाही व्यवसाय ती आनंदाने करू शकते. आणि तिला सहकार्य मिळेल, त्यांच्या पुरुष घरातील लोकांनीही तिला सहकार्य करा. आताच आपल्याला सगळ्यांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतात, त्या पैशाचा योग्य उपयोग करा. तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करा, त्या नुसत्या बाकीच्या ह्याच्यासाठी तुम्ही उपयोग करू नका. स्वतःचा उद्योग काढा आणि त्याच्यात तुमचं नाव कमवा की आपल्याला
पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी ज्या काही आपल्यासाठी निधी केल्या आहेत त्या निधीचा योग्य वापर करा आणि खरोखरच तुम्ही लखपती दिली आमच्या वैभववाडीतील एखादी तरी महिला बनली पाहिजे असा अभिमान आपल्या वैभववाडीचा करा. आपल्या पालकमंत्र्यांचं नाव खूप उज्ज्वल करा. वैभववाडीचं नाव हे उज्ज्वल व्हायलाच पाहिजे, महिलांकडनं हे व्हायला पाहिजे. एवढंच बोलून मी माझा इथे 4 शब्द देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना आहेत त्या आपल्या तालुक्यात राबवल्या गेल्या पाहिजेत. या योजनांतून आर्थिक विकास शक्य आहे. पशुसंवर्धनासहित विविध उद्योग सुरू केल्यास आपण वैभववाडीची बारामती करू शकतो असा विश्वास सभापती सिद्धेश राव राणेंनी व्यक्त केला आहे. पाहूयात. ज्यावेळी सभापती म्हणून मी एक पुरुष म्हणून बसलेलो असताना उपसभापती म्हणून आमच्या कोलते मॅडम बसल्या. जिपो मतदारसंघाचा जर विचार केला तर 3 जिपो मतदारसंघामध्ये 2 या महिला आहेत आणि 1 हे पुरुष आहे. म्हणजे महिलांची प्रगती हळूहळू तुम्ही राजकारणात पण स्थिरावत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मी ज्या वेळेला आता इलेक्शनच्या काळामध्ये फिरलो, आता प्रशासनामध्ये जे सभापती म्हणून बसलो त्यावेळी मी त्यावेळी फिरलो, त्या वेळेला ज्या ग्रामपंचायतीमध्ये गेलो तर खाडे मॅडम आहेत, आमच्या पावले मॅडम आहेत, मानसी वहिनी रावरे मॅडम आहेत, आमच्या सोनाळीचे उपसरपंच आहेत. म्हणजे बऱ्यापैकी ग्रामपंचायतीमध्ये महिला वर्ग आता राजकारणामध्ये पण आपलं नेतृत्व करायला पुढे येतो. ज्यावेळी आता आपण उमेद मारतो म्हणजे आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब मार्गदर्शन यांचा 23 जूनला वाढदिवस. ते वाढदिवस साजरा करत असताना म्हटलं नवीन कन्सेप्ट म्हणजे जे आमची पूर्ण पंचायत समितीची टीम आणि माझे सर्व सहकारी गटविकास अधिकारी असतील, साहेब गटविकास अधिकारी, आम्ही सर्वजण बसलो. म्हटलं आपण काय नवीन करायचं. तर आम्ही 7 दिवस वेगवेगळे उपक्रम घेण्याचा आम्ही मानस तयार केला. म्हणजे का तर आपल्या शासनाकडनं येणाऱ्या योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. ते पोहोचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल. म्हणजे दिव्यांगावर आपल्या विद्यार्थ्यांना काही साहित्य मिळत असतं, ते मिळत असताना ते शिक्षकांमार्फत जातं, कधी पोहोचतं कधी पोहोचत नाही. पण त्या दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या 6 जणांनी केलं. माझ्या प्रत्येक सदस्याने असू दे किंवा माझ्या प्रत्येक स्टाफने असू दे ते साहित्य पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्या कुटुंबामध्ये ज्या आम्ही गेलो काही त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरती असलेलं जे स्मित हास्य होते ते खूप काही सांगून गेलं. आणि ज्यावेळी आम्ही पंचायत समितीमध्ये आलो, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पदभार स्वीकारले, त्या एक निश्चय केलेला होता की नितेशजी राणेसाहेब असू दे, राणेसाहेब असू दे किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, म्हणजे तुमच्या लाडके सर्वांचे देवभाऊ यांना प्रेरित असलेलं काम आपल्याला आपल्या पंचायत समितीमार्फत करायचं. आणि वैभववाडी तालुका हा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असू दे किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असू दे हा वेगळा कसा दाखवला जाईल. म्हणजे एका युवा नेतृत्वावरती किंवा युवा चेहऱ्यावरती जी संधी दिली जाते त्या संधीचं फलित कसं करावं. म्हणजे आता आमच्या सर्वच टीम म्हणजे आमच्या प्रशासनामधले अधिकारी असू दे किंवा आमच्या पदाधिकारीमधले आमचे पदाधिकारी असू दे, आम्ही सर्वजण युवा म्हणून आम्ही तुमच्यासमोर येतो, तुमचे भाऊ म्हणून आम्ही तुमच्यासमोर येतो. मध्ये आम्ही उमेदची मीटिंग घेतली. उमेदच्या मीटिंगमध्ये मी पूर्ण डाटा म्हणजे 4 वर्षामधला पूर्ण डाटा असू दे आणि तिथं पुढचं आपलं नवीन काम असू दे, म्हणजे 3 क्लस्टरमधलं काम काय करायचं काय नाही. म्हणजे नुसतंच आपण पैसे आणतोय पैसे खर्च करतोय त्याच्या उपाययोजना काय. म्हणजे उद्योजिका बनवणे म्हणजे उद्योजक एक पुरुष हा उद्योजक म्हणजे पटकन बनू शकतो. त्याला लोन कसं मिळवायचं, कसं त्याच्यामध्ये MSMEमध्ये कसं बसवायचं, PM मध्ये कसं बसवायचं, एखाद्या मुलाला कळू शकतं, एखाद्या पुरुषाला कळू शकतो. म्हणजे महिलांना कळायला त्याला वेळ लागतो. कारण त्यांचे असणारे डॉक्युमेंट ह्या कशा पूर्ण करायच्या, ह्या पूर्णत्वास नेऊन ते लोन कसं उचलायचं आणि आपला व्यवसाय पूर्ण कसा करायचा. त्यासाठी आपल्याला असलेली उमेदची टीम, जिल्ह्याची टीम, जिल्हा आपल्या पूर्ण आपण 3 क्लस्टरमध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही बाकीच्या तालुक्यांमध्ये लक्ष द्या, पण माझा तालुका दुर्गम म्हणून गिनला जातो. मला हा तो बदल करायचा आहे. त्याच्यासाठी 3 क्लस्टरमध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मला मीटिंग सांगा, त्याच्यानुसार आपण मार्गदर्शन शिबिरं भरू आणि जी काही लोन आपल्याला द्यायची आहे, जी काय आता आपल्याला स्कीम्स शासनाच्या पुरवायच्या त्या निश्चितच पूर्ण करू. आणि नवीन आपल्याला उद्योग जी का बनवायचे म्हणजे आजच्या पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जो का आता आपण महिला बचत गटाचा मेळावा घेतला त्याचं शीर्षकच असं आहे की मार्गदर्शक उद्योजिका बनवणे. म्हणजे तुमचं टर्नओव्हर वाढवायचं, तुमची आपल्याला आपली बॅलन्स शीट बनायची. जोपर्यंत महिलेला आपली बॅलन्स शीट समजणार नाही, इन्कम टॅक्स रिटर्न जोपर्यंत आपल्या महिलेला कळणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. ज्या दिवशी ज्या महिलेला आपला इन्कम टॅक्स रिटर्न्स कळाला, बॅलन्स शीट कळाले, त्यावेळी त्या कुटुंबाची त्या गावाची प्रगती होईल आणि तालुक्याची प्रगती होईल आणि आपला तालुका कुठेतरी बरोबर तिकडे जाईल. नुसतंच मी आमच्या मागच्या मासिक मिटिंगला कालच्या असाही विषय झाला की नुसते पापड लोणची नको, आता मशरूमसारखे प्रोजेक्ट आहेत. आमच्या शेतीसारखे प्रोजेक्ट आता साहेबांनी ज्या महिलांचा उल्लेख केला की त्यांची शेती तुम्ही बघितली का. तर आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला नवीन उद्योग आणायचे. त्यासाठी आम्हाला बेकरी प्रोडक्ट्स असतील
बाकीचे अजून कुठलं लागणार असेल, ट्रॅव्हल्ससारखे बिझनेस आहेत ते आम्हाला काय करता यायचे, आणि ब्युटिकसारख्या ब्युटिकला लागणाऱ्या ज्या काय छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला काय देता येईल ते करून द्या. आमचे असं म्हणणे नाही की आम्हाला 10 आणि 15 कोटीचा प्रोजेक्ट द्या, आम्हाला लाख रुपयाचा प्रोजेक्ट द्या, पण तो काम करणारा प्रोजेक्ट द्या. काजूसारखे उद्योग आहेत ते आता आपल्या ह्या म्हणजे वैभवडीसारख्या भागामध्ये तर काजूचे उत्पादन वाढत चाललं. देवगडमध्ये होतं, मालवणमध्ये होतं, वेंगुर्ल्याला होतं, पण आता वैभवडीमध्येही काजूचं उत्पादन सरासरी ह्या 3 तालुक्यांमध्ये वैभवडीचं प्रमाण वाढतंय. महिलांना तुम्ही काजू उद्योगाकडे वळवा, महिलांना तुम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळवा. कारण मी ज्या वेळेला मिटिंग घेतो, ज्या वेळेला आमचं प्रत्येक डिपार्टमेंटच्या आढावा बैठक घेतो, त्यावेळी मी कायम आमच्या पशुसंवर्धनच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवतो आणि विचारतो की ह्या महिन्याचं पर डे दुधाचं कलेक्शन किती. कारण माझी स्वतःची डेअरी आहे आणि त्या डेअरीमार्फत मी नवीन मुलांना कर्ज उपलब्ध करून वेगवेगळ्या राज्यातील, म्हणजे आता आम्ही गुजरातसारख्या किंवा हरियाणासारख्या म्हैशी किंवा दुग्धा जनावर आम्ही तिथे आणतो आणि व्यवसाय. पण तोच जर व्यवसाय मुलांकडे करण्यापेक्षा जर महिला वर्गांकडे वळाला तर त्याचं दुधामधनं जे उत्पन्न आहे ते वाढू शकतं आणि निश्चितच आपण बारामतीलाही फाईट करू शकतो. मला पहिल्यापासून असं की बारामतीला आम्ही जातो, आमच्या महिला किंवा आमचे पुरुष हे आमच्या कोकणामध्ये राहून वैभववाडीमध्ये आमचे शेती किंवा दुग्धाच्या बद्दलचे प्रोजेक्ट राबवले पाहिजे. आणि एक दुसरी गोष्ट आहे की आता तुम्ही अंडी किंवा कुक्कुटपालनसारखे व्यवसाय करता, जर तुम्ही बघायला गेलात तर बारामती ॲग्रो म्हणजे जी रोहित पवारांची प्रायव्हेट कंपनी आहे, तर तिचे जी फर्म्स म्हणजे तिचे जे युनिट वाटले गेले ते प्रत्येक महिलेच्या नावावरती. कारण मी पुण्याला होतो, पुण्याला असताना मी त्या पूर्ण गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं की ते नावावरती बारामती ॲग्रोमध्ये चालवणारं जेंट्सच आहे, पण ते नावावरती महिलांचे आहे. आणि ती बारामती ॲग्रो काय करते तर ती म्हणजे आपल्या त्यांच्या इथे ते तयार होणारे कुक्कुटपालनाबद्दलची अंडी किंवा जे काय ते महिलांमार्फत वाटप म्हणजे महिलांमार्फत विक्री केली जाते. तसंच आपण उमेद जय मार्ट काढतो, त्या आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये एक तुम्ही बारामती ॲग्रो टाईपमध्ये उमेद ॲग्रो किंवा सिंधुदुर्ग ॲग्रो अशा नावाचे एक फर्म तयार करा, जेणेकरून त्याची युनिट त्याची फ्रँचायझी प्रत्येक तालुक्याच्या मध्यभागी असते. म्हणजे आठवडी बाजारसारखा जर कणकोलीमध्ये जर होत असेल तर सिंधुदुर्गमध्ये उमेदसाठी किंवा महिलांच्या बचत गटांसाठी एक आठवडी बाजार होणं गरजेचं आहे. आणि तो जर पंचायत समितीमध्ये आम्हाला बरोबर निश्चितच आम्ही त्या गोष्टी स्वागत करू. कारण प्रत्येक महिलेला म्हणजे ह्याच्या पाठीमागे महिला या पंचायत समितीमध्ये येत नव्हत्या किंवा महिला या नगरपंचायत तर त्या ग्रामीण भागातल्या संस्थांमध्ये ग्रामपंचायतपर्यंत जायचं, उमेदच्या ऑफिसपर्यंत जायचं, म्हणजे त्यांच्या ग्रामसंघाची जी तुमची ऑफिस आहे तिथपर्यंत येतं. पण पंचायत समितीमध्ये हा मेळावा घेण्यामागचं एकच कारण होतं की आमचे जे काय अधिकारी त्या अधिकाऱ्यांना ह्या महिला वर्गाची ओळख असावी. इथे आल्यानंतर त्यांचं उमेद सोडून दुसरी जी काय कामं आहेत त्यांचे लाभामध्ये कुठे गोष्टी आहेत त्यांच्या पूर्ण ओळख. कारण एक भाऊ म्हणून आणि आम्ही मी असू दे पालणे साहेब लोक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या, तसेच आमच्या तिन्ही पण महिला असू दे त्यांच्या बहिणी म्हणून त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे आपल्याला इथून पुढे एकत्र काम करायचं आहे. मी परवा उमेदच्या मिटिंगमध्ये काय बोललो असेल फक्त ते शिस्तीसाठी बोललो, कारण आपल्याला हे राबवले ते कशा पद्धतीने राबवले, नवीन पद्धत काय आणायचे, नवीन आराखडे कसे तयार करायचे ह्याच्यासाठी बोललो. काही गोष्टी ह्या कठोरपणे प्रशासक म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या तालुक्याच्या किंवा एखाद्या प्रमुख पदावरती बसतो त्यावेळी आपल्याला कठोर भूमिका पण बजावावी लागते आणि आपल्याला आपल्यामधली नरमाई पण दाखवावी लागते. पण नरमाई कधी तोंडावर दाखवू नये, ती मनात असावी. आणि ती आणत असताना तुम्ही वेगळा समज करून घेऊ नका की आम्ही तुमची चौकशीच लावली, चौकशी वगैरे काय लावली नाही. आम्हाला फक्त माहिती घ्यायची आहे, माहिती घेऊन आपल्याला नवीन काय आणायचं आहे, नवीन आपल्याला उद्योगधंदे काय आणायचे आपल्याला ते बघितले पाहिजे. त्यामुळे तुमचं असलेले लाडके भाऊ कधी तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्यासाठी 100% आम्ही एनी टाईम 24/7 आम्ही तुमच्याबरोबर अवेलेबल आहोत. जसं ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टर हा 24/7 अवेलेबल असतो, वेलनेस जसं अवेलेबल आहे तसं आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही फोन करा, तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट कित्येची राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जाते. राणेसाहेबांचं स्वप्न दरडोई उत्पन्न वाढवलं पाहिजे. जर दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर ते आपल्या महिलांपासून म्हणजे प्रत्येक घरातल्या महिलेपासून ते वाढवलं गेलं पाहिजे. कारण महिला हीच सगळं सेविंग काय करायचं. कारण लहानापासून माझी आई आज पहिल्यांदा म्हणजे हे शक्य कशामुळे झालं, माझी आई माझ्यासमोर पहिल्यांदा म्हणजे पदावरती बसल्यावर पंचायत समितीमध्ये पण पहिल्यांदा आली. मी सभापती झाल्यावरती कधी आली नव्हती, पण आज आली आणि आज एवढ्या सगळ्यांसमोर बोलली. कारण ती बचत गटामध्ये तुमच्यावर काम करते. हे एक बेनिफिट आहे की माझी आई माझ्यासमोर बोलली. म्हणजे कधी आमचं व्यासपीठ कधी राजकीय व्यासपीठ कधी ती आली नाही राजकीय व्यासपीठावर आमची कधी तिने प्रचारही माझी वहिनी म्हणते माझ्या वहिनीवर वगैरे ती फिरली असेल
पण माझ्याबरोबर कधी ती म्हणजे राजकीय व्यासपीठावरती कधी 2 शब्द ती बोललेली नाही. पण आज म्हणजे महिलांसमोरच व्यक्त होऊ शकतात हे त्या तुमच्या सगळ्या महिलांमध्ये घेण्यासाठी. आता आमचे सभापती मॅडम पटकन बोलले, आमची वहिनी बोलत नव्हती, आज एवढं कसं काय बोलली मी लगेच लोकेसाहेबांना मेसेज केला, वहिनी बोलायला शिकली. म्हणजे हे एक आहे की बचत गटांमधल्या महिला बोलतात, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमची आर्थिक प्रगती होणार. मगाशी आम्ही 2 मिनिटं माहीत त्याच्यासाठी देत होतो की तुम्ही तुमच्यामधल्या गोष्टी सांगा, तुम्हाला जे काय पाहिजे ते सांगा. आपण मूळ अनुभवणेवाडी नजीक असलेल्या कुबेराच्या आंब्याजवळील धोकादायक वळणावर स्कॉर्पिओ व एसटी बस यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं असून एसटीचा बंपर वाकलाय, तर स्कॉर्पिओ गाडीच्या पुढील बोनेटचं मोठं नुकसान झालंय. एसटीत सुमारे 3 प्रवासी होते, मात्र कोणालाही दुखापत झाली नाही. एसटीच्या ॲक्सिलेटरला दोरी बांधलेली असल्यामुळे एसटी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं बोललं जात आहे. नागरी सेवा सुविधा वितरण व लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी, सभाशास्त्र आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सावंतवाडीचे काही सत्ताधारी व विरोधी नगरसेवक श्रीनगर जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत. मात्र शहरातील काही नागरिकांनी या दौऱ्यावरती टीकास्त्र सोडलं आहे. पाहूयात. माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी या दौऱ्यावर आक्षेप घेतलाय. सावंतवाडी नगरपालिका म्हटल्यानंतर ही सगळ्यात जुनी असलेली आणि संस्थानिक वारसा असलेली नगरपालिका आहे. त्या ठिकाणी माझे वडील नगरसेवक होते, मी नगरसेवक होतो. पण आत्ताचा जो कारभार चाललेला आहे ही नगरसेवक थंड हवेच्या ठिकाणी आणि जनता इथे जोरदार उष्मा पडला आहे. त्या उष्माचे चटके खात आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना त्याच्यावर पर्यायी व्यवस्था करण्याचं सोडून रस्त्यावर खड्डे पडले आहेत, पाण्याचे फवारे उडत आहेत लोकांच्या अंगावर, इथे पाण्याचा प्रश्न झाला आहे, पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे जे मूलभूत प्रश्न आहेत, जे आरोग्याचे प्रश्न आहेत, हे सोडून नगरसेवक होऊन 6 महिने झाले नाहीत तर हे काश्मीरला थंड हवेच्या ठिकाणी अभ्यास दौरे करायला निघाले. मी प्रथम सांगू इच्छितो, ज्यांना नगरपालिकेच्या कौन्सिलचे नियम कळत नाही, ज्यांना कौन्सिल चालवता येत नाही, सभागृहात कुठले मुद्दे उपस्थित केले पाहिजे ते मुद्दे उपस्थित करता येत नाही, अर्थसंकल्पावर चर्चा करता येत नाही, ते जाऊन काश्मीरमध्ये कुठले अभ्यास दौरे करणार. आणि आता आपण बघितले असतील, व्हॉट्सअपला फोटो येत आहेत, ते अभ्यास दौरे करतायत की मजा करतायत हे त्या फोटोतून दिसत आहे. आणि तुम्ही नगरपालिकेचा सार्वजनिक निधी जे त्या गरमीमध्ये, उष्णतेमध्ये, उन्हामध्ये भाजी विकतात, मासे विकतायत, कोण चप्पल शिवतायत, कोण केस कापतायत, कोण आमच्या वडापाव विकतायत, गोरगरीब जनतेच्या कराचा पैसा आहे, जे
रखरखत्या उन्हात बसून आंबे विकतायत आणि तुम्हाला कर भरतायत, रखरखत्या उन्हात बसून भाजी विकतायत तुम्हाला कर भरतायत, रखरखत्या उन्हात बसून तुमचे मासे विकतायत तुम्हाला कर भरतायत आणि तुमच्या कराचा पैसा, कष्टाचा पैसा, घामाचा पैसा तुम्ही अशा प्रकारे काश्मीरमध्ये जाऊन थंड हवेच्या ठिकाणी उडवत असाल तर हे चुकीचं आहे. आम्ही सुद्धा नगरसेवक होतो, आम्ही सुद्धा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये काम केलं. तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी सावंतवाडीतल्या जागृत नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे आणि कोणीतरी एक मशाल पेटवली पाहिजे. ते काम मी करतोय. इथे अनेक सामाजिक चळवळी उभारणारे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, विरोधी पक्षाचे लोक आहेत. पण एकालाही काय वाटत नाही की जनतेच्या घामाचा, कराचा, कष्टाचा पैसा अशा प्रकारे जर काश्मीरच्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी खर्च केला जात असेल आणि 2च दिवसाचा त्यांना दौरा असताना 8-8 दिवस त्यांना दौरा वाढून दिला गेला. परिपत्रकामध्ये फक्त 2 दिवस आहेत. मग 8 दिवसाचा खर्च नगरपालिका करत असेल तर कुठल्या आधारावर आणि कुठल्या कायदेशीर आधारावर यांना खर्च करायची परवानगी मिळते? बरं, हे लाखो रुपये हे नगरपालिकेचे खर्च केले जात आहेत. त्याचं मूळ कारण काय आहे? तर काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेची निवडणूक झाली, ही बिनविरोध झाली आणि बिनविरोध झाल्यामुळे जे नगरसेवकांना फायदे व्हायचे मतं लागण्यासाठी ते नुकसान झालं. मग त्या लोकांना खुश करण्यासाठी कदाचित असे दौरे काढून काश्मीरला पाठवण्याचे प्रकार त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे, राजकीय अधिकार वरिष्ठांकडे झाले असावेत असाही संशय याला इथे वाव मिळतोय. त्यापुढे असंही मी म्हणेन, सावंतवाडीत भेडसावत असलेला पार्किंगचा प्रश्न, सावंतवाडीत भेडसावत असलेला आरोग्याचा प्रश्न, सावंतवाडीत भेडसावत असलेला पाणी टंचाईचा प्रश्न, रस्त्यावर पडलेले खड्डे, मोकाट जनावरं, भटके कुत्रे, रानटी माकडे यांचा बंदोबस्त करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. पण काश्मीरमध्ये थंड हवेच्या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी मात्र वेळ आहे. आणि याचा विचार ज्यांनी निवडणुकीत डोळे झाकून यांना मतदान केलं, डोळे झाकून यांना निवडून दिलं आणि ती मंडळी तुम्ही निवडून दिल्यानंतर काय करतायत हे डोळसपणे पाहण्याची ही वेळ आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ज्या नगरपालिकेमध्ये आता गल्ली बोळात गेलात तर लोकच बोलत आहेत, गल्ली बोळात जाऊन भ्रष्टाचार चाललाय, गल्ली बोळात जाऊन पैसे घेतले जात आहेत. आत्ता तर मला एका विरोधी नगरसेवकाने कालच सांगितलं की तुमची जी पाणी पुरवठा योजना आहे त्या पाणी पुरवठ्यासाठी जे मटेरियल मागितलं गेलं, मटेरियल न आणता 35 लाखाचं बिल काढा म्हणून त्या वॉटर सप्लायच्या महिलेकडे दबाव आणला गेला. ती महिला तयार नसल्यामुळे तिच्यावर दबाव आणून ते 35 लाखाचा चेक काढा असं मला विरोधी पक्षाचे नगरसेवक सांगतायत. मग मी त्याच्यावर काय केलं पाहिजे, कुठे अर्ज केला पाहिजे अशी ती माहिती मला घेत होते. मग असे जर प्रकार होत असतील तर 5 लाख काय 35 लाख अशा प्रकारे देत असतील. खोटी बिलं, चुकीची बिलं काढून, आता त्यात खरं किती आहे खोटं किती मला माहीत नाही, पण असा जर प्रकार घडत असेल तर 5 लाख ते देऊ शकतात. आता तो याचा खरा भाग किती आहे, खोटा भाग किती आहे याची चौकशी व्हावी. दरम्यान लोकांच्या समस्या वाऱ्यावर सोडून कुठला अभ्यास नगरसेवक करणार असा सवाल मनसे शहराध्यक्ष ॲडव्होकेट राजू कासकर यांनी केला आहे. की शहराचे जे नगरसेवक आहेत ते आता काश्मीर दौऱ्यावर गेले अशी फोटो देत आहेत, बातम्या येत आहेत. आमचा मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असा प्रश्न आहे की सावंतवाडी शहरात जे खड्डे आहेत, जे पाण्याचा प्रश्न आहे, गेले 2-3 दिवस शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे, हे प्रश्न वाऱ्यावर सोडून, लोकांना वाऱ्यावर सोडून आणि कुठचा अभ्यास करणार किंवा कुठचा दौरा अभ्यासाचा करणार आणि त्यातून सावंतवाडीकरांना फलित काय? या दौऱ्यामागे जो काय खर्च नगरपालिका करत आहे तो सावंतवाडीकरांच्या करातून जातो. असं असताना सावंतवाडीकरांना जर कोणत्या सुविधा हे देत नाहीत, कोणत्या सुविधा देत असताना नगरसेवक त्यामध्ये लक्ष घालत नाहीत आणि असं असताना ह्या अभ्यास दौरा करून सावंतवाडी शहरातल्या नगरसेवकांना सावंतवाडी शहराचा फायदा काय? मुळात पर पर्सन 10चा पॅटर्न राबवून हे नगरसेवक झालेले आहेत, त्यामुळे यांना कोणताही अनुभव नाही आहे. अनुभव नसल्यामुळे आज सावंतवाडी शहरातले रस्ते जे बघितले, अंतर्गत रस्ते आहेत, लोक पडत आहेत, ते पडणाऱ्या नुकसान भरपाई गॅस कनेक्शन जे गॅस कंपन्यांनी दिला पाहिजे हे या नगरसेवकांना माहीत नाही. आणि मुळात सावंतवाडीकरांना यांच्याकडून अपेक्षा आहेत, असू दे पॅटर्न कुठचाही राबवू दे. आज तुम्ही नगरसेवकात सभागृहात आहात, आज अनेक प्रकल्प आज इथले सावंतवाडी शहरातले बंद आहेत, ते चालू करण्यासंदर्भात यांनी खरं तर प्रयत्न केले पाहिजे. ते कोणतेही करत असताना दिसत नाही आहे. सावंतवाडीच्या ट्रॅफिकमध्ये आज पूर्णपणे लोक कंटाळलेले आहेत. असं असताना हा अभ्यास दौरा आहे तो लवकरात लवकर आटपून शहरातल्या लोकांच्या, नागरिकांच्या प्रश्नाकडे यांनी लक्ष द्यावा अशी मनसेकडनं आमची अपेक्षा. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी विनायक गावणकर यांनी प्रशासनाची देखील बाजू मांडली आहे. 2 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर तेथील नगरपंचायतना नगरसेवक भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते 25 तारखेला येणार आहेत. 25 तारखेला नाही, ते बाकी ठिकाणी पण फिरून येणार आहेत. ते तिथं जे
नगरपालिका जे आहेत ना इंडोर प्रशिक्षण 2 वर्ष असेल, पण बाकीचे जे आहे ते बाकीच्या नगरपालिकांना व्हिजिट आहेत त्यांच्या नियमानुसार होणार खर्च तर आपण करत नाही. नियमानुसार जो खर्च असेल तो त्यांना मिळणार. आणि नगरसेवकात म्हटल्यावर उलट तुम्ही अभ्यास करणं जर बाहेरच्या लोकांना बघितलं तर प्रशिक्षण 2 दिवसात होतं आणि व्हिजिट बाकीच्या दिवसात होतं. मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. या थार कारचा चक्काचूर होऊन 2 महिला ठार झाल्यात तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पाहूयात. गोवा सालेगाव गिरी येथून कणकवली भिरवंडे येथे जात असताना हा अपघात घडला. यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आलं. GA03 AM 8478 क्रमांकाची थार कार हायवेवरून निमळे मार्गावरून कणकवली येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. वाहनाचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन धडकली. या अपघातात श्रीमती नानोडकर, विलासिनी सातार्डेकर गंभीर जखमी झाल्या. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तर चालक सनी नानोडकर, उज्ज्वला कांबळी, पांडुरंग नानोडकर हे जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी त्यांना गोवा बांबोळी येथे हलवण्यात आलं. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका व 108 रुग्णवाहिकेनं रुग्णांना हलवण्यात आलं. या अपघातग्रस्तांवर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप सावंत, डॉक्टर गिरीश चौगुले, डॉक्टर निखिल अवधूत, परिचारिका गोसावी नाईक आदींनी प्राथमिक उपचार केले. तर उपचारांती 2 महिलांना मृत घोषित करण्यात आलं. निमळे येथे घडलेल्या अपघातावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक, निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस व निमळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आलं. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश वाघवे, शैलेश नाईक, रवी यादव, लक्ष्मण कदम, रुपा मुद्राळे यांनी तसंच रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी यांच्याकडून अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला धीर देत मदत करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील उपचारांबाबत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सूर्याजी, रवी यादव यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देत पुढील कार्यवाही केली. मयत दोघांवर पुढील संस्कार पार पडले असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत. मला माझ्या आयुष्यात चांगली माणसं भेटली, त्यांच्यामुळे आज मी यशाचं शिखर गाठलं. चांगली माणसं जोडता आली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, असं प्रतिपादन उद्योजक बाबा टोपले यांनी केलं. उद्योजक बाबा टोपले यांच्या वाढदिनी मुलांना वय वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या वाढदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पाहूयात. साधारण 10 मिनिटात विषय आटोपता घेईल. या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय तळणकर साहेब, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि युवकांना योग्य दिशा देणारं काम गेले कित्येक वर्ष जे करत आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून माझ्या ते संपर्कात आले. त्यांचं आणि माझं गाव एकच, पण ते त्यांच्या गावाचं काम करतात. मी जिल्ह्यात फिरत असतो. असे आमचे बाबा टोपले. सुरुवातीलाच बाबा टोपले यांचा उद्या वाढदिवस आहे, पण योगायोगानं हा कार्यक्रम मी आज ठेवण्यामागचं कारण होतं की बाबा टोपलेंच्या हस्ते अशा प्रकारच्या एका समाजाभिमुख कार्यक्रम व्हावा म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांचा एक फोटो आहे, निलेश सांबरे. हे संपूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक कामातलं एक खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपण त्या वह्या वाटप वगैरे करतोय म्हणजे काहीतरी उपकार करतो वगैरे अशी भावना अजिबात नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचं हे कर्तव्य असलं पाहिजे की ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या शाळेने आपल्याला घडवलं, त्या शाळेची कृतज्ञता व्यक्त करणं, जाणीव ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे. तुम्हीसुद्धा भविष्यात हेच करायचं आहे आणि त्या अनुषंगाने हा छोटासा कार्यक्रम आहे. ज्या निलेश सांबरे शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सबलीकरण,
संशोधन अशा सगळ्या विषयात काम करतायत. त्यांनी मला माझ्याकडे आत्ता एक असा प्रस्ताव दिला आहे की जिल्ह्यामध्ये पारसेकर तुम्ही एक CBSE स्कूल सुरू करा. परवा मी आरोंद्याला गेल्यावर त्या 6.5 एकरच्या जमिनीवर माझी नजर गेली आणि त्या अनुषंगाने एक प्रयत्न करण्यासाठी मुंबईत आता एक नजीकच्या काळात मीटिंग होईल. पण या शाळेचा जो विषय येतो ना, त्या विषयासंदर्भात म्हणजे मी कुणी आमदार नाही, मंत्री नाही, खासदार नाही, पण एक सजग सामाजिक कार्यकर्ता, जी काय क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये आहे ती पाळणारा कार्यकर्ता म्हणून आपणास एवढंच सांगू इच्छितो. सुदैवाने कौशल्य विकासाचं जे विभाग आहे आपल्या जिल्ह्याचा उपायुक्त आहे तिथं, त्या कौशल्य विकासाला दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 3 कोटी निधींची प्रोव्हिजन आहे. आणि काय होतं, 50 ट्रेड आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मुलींसाठी, म्हणजे आता शालबाह्य समजा मुली असतील, म्हणजे या मॅडमना वाटतं तर त्या ठिकाणी ते ब्युटिशियन, त्यानंतर मेहंदी, स्कूटर रिपेरिंग, 4 व्हीलर रिपेरिंग, तुमचा मोबाईल रिपेरिंग, असे 50 ट्रेड आहेत. जिथं जिथं जी उपलब्धता असेल, उदाहरणार्थ आता योगाचा पण विषय आहे. आणि जे प्रशिक्षण घेणार, ज्यांचं सिलेक्शन होणार, त्या प्रत्येकाला स्टायपेंड दिली जाते. त्याच्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्यामागे त्या संस्थेलाही पैसे मिळतात. म्हणजे आत्ता गाळवणकरांकडे मी 5 ट्रेड मी केला होता प्रयत्न, माझ्या प्रयत्नातून तो विषय झाला. या ठिकाणी मला बोलवलं आणि जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. आताच मागच्याच वेळी आमच्या इथे ब्रिडशीमध्ये आरोग्य शिबिर झालेलं, ते आरोग्य शिबिर सर्वस्वी आमचे पारसेकर सर यांच्यामुळे संपन्न झालं होतं. पण मला त्यातूनही मेसेज आले की बाबा तू जे आरोग्य शिबिर भरवलंस त्यामुळे आपल्या वडिलांचं, आपल्या आईचं या ठिकाणी चांगल्यापैकी ऑपरेशन झालं. पण मी त्यांना लगेच मेसेज केला, हे सर्व शक्य झालं फक्त आणि फक्त पारसेकर सरांमुळे. जिथे पारसेकर सर असतील त्या ठिकाणी कोणताच भेदभाव नाही. आता 3-4 वर्ष मी त्यांच्या जवळजवळ संपर्कात आहे. असं जिल्ह्यातील एकही गाव नाही ज्या ठिकाणी पारसेकर सरांना सल्ला विचारात घेतला जात नाही. आपल्याला जर अशा प्रकारचे लोकांविरुद्ध जर खरोखर खासदार लाभले असते तर पण सर्वांचे मनोबळ काम करताना बघितलेलं आहे आम्ही. प्रभू साहेब असताना एकदा प्रभू साहेब आमच्या भेटीतून दोडाबाग साईडला जात होते आणि आमच्या वडिलांना त्यांनी मदत म्हणजे थांबवलं आणि गाडीत बसवलं आणि दोडाबागपर्यंत ड्रॉप केलं. तो क्षण मला घरी येऊन वडिलांनी सांगितला की बाबा आज मला म्हणजे प्रभू सर आपल्या गाडीतून जो पाऊस चालत होता मोठा, आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सोडलं. अशा प्रकारचं लोकांविरुद्ध कार्य जे होतं ते प्रभू साहेबांचं होतं. त्या ठिकाणी भेडशी म्हटल्यानंतर लगेच आपल्या दोडाबागपर्यंत म्हटल्यानंतर लगेच त्याने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि भेडशीतील लोक म्हणजे कसे काय, तालुक्यातील कसे काय, एवढं लांब त्याला कौतुक त्यांनी केलं. कार्यक्रमाचं निमित्त होतं फक्त साबळे साहेबांच्या वयाचं, पण त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहिलं की लाखो लोक साहेबांना कसे मानतात. तिथले सगळे जे होते जे म्हणजे रुग्णालयातील असो किंवा अन्य असो, साबळे साहेबांवर सर्व प्रेम करणारे होते आणि आपुलकीने हट्टाने कोणी आणून त्यांना बसवलं नव्हतं. तर पहिलं जमा सांगितले गर्दी होणार, पण त्याचप्रमाणे खरोखरच त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की साबळे साहेबांच्या प्रोग्रामसाठी त्यांचा वाढदिवस होता, त्याच्यासाठी पूर्ण छोट्या छोट्या गावातून लोक आले होते. त्या ठिकाणी सगळ्यात कौतुक आमच्या याच्यावरती केलं ते सुरेश प्रभूंचं ज्यावेळी भाषण सुरू झालं त्यावेळी पण तोच मुद्दा त्यांनी सांगितलं, शिक्षण हे महत्वाचं आहे. आज तुम्ही शिकला तर पुढे काहीतरी करू शकता. मी पण त्यावेळी तुमच्यासारखं जरूर म्हणायचो की जर मी झालो तर असं काहीतरी होईल. पण प्रत्येकाला शिक्षणामुळे होता येत नाही. पण मित्र शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण जर तुम्ही घेतलं तर कुठच्याही कार्यक्रमाला म्हणा, कुठच्याही व्यवसायात म्हणा तुम्ही अग्रेसर होऊ शकता. सगळ्यात महत्वाचं आहे ते शिक्षण. शिक्षण घेतल्यानेच माणसाचा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. मी पण एक शिक्षण घेतलं म्हणजे 11वी-12वी मी वेशीला केलं, FY-SY पानवळ कॉलेजला केलं. पण पानवळ कॉलेजला मला चांगली माणसं, चांगले व्यवसाय करणारे उद्योजक मला भेटले. त्या दृष्टीने मी नंतर नारळ व्यवसाय सुरू केला, हॉटेलिंग केलं
आणि शिक्षणामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. जर मी शिक्षण घेतलं नसतं कशाला 10वी पाहिजे, 10वी पुढे झालं असं शिक्षण हे पूर्ण घेतलं पाहिजे. रोहा नगरपालिकेच्या वाढीव पाणीपट्टी दरांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत रोह्यातील पाणीपट्टीचे दर सर्वाधिक असल्याचा आरोप करत नागरिकांच्या खिशाला ते परवडणार नाहीत असं म्हणत शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. तुम्हाला 15 दिवस आले, आता तुम्ही येऊन सांगू शकत नाही. नियम सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय BSc नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री नितेश राणेंचे आभार. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे जिल्हावासियांना गिफ्ट दिलं अशी प्रतिक्रिया सिद्धेश राव राणेंनी दिली आहे. काय म्हणाले राव राणे पाहूयात. सकाळी पालकमंत्र्यांनी सुखद असा गोड धक्का आम्हाला दिला, कारण पावसाचं पण आगमन झालं. नितेशजी राणे साहेबांच्या पालकमंत्र्यांचा उद्या वाढदिवस आणि त्यानिमित्ताने गोड बातमी सकाळीच ऐकायला मिळाली की 10 कोटी आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूर झाले. त्याच्या अंतर्गत आमचा वैभव तालुका असू दे किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील मुलांना 100 मुलांना आता आमच्या तिथे नर्सिंगसाठी ट्रेनिंग घेता येईल किंवा आमचे कॉलेजेस कंप्लीट होतील. आणि निश्चितच आमचा जो काही सिंधुदुर्गाचा जो बॅकलॉग राहिला आहे आता तो नितेश राणे साहेबांमार्फत पूर्ण होतो याचा निश्चितच आनंद वाटतो. जे मायग्रेशन म्हणून जो आपण सगळी त्या दृष्टीने बघतो, म्हणजे जे स्थलांतरी मुंबईला होतं आहे ते निश्चितच आता इथे थांबेल आणि हा पहिला टप्पा आहे. निश्चितच नितेश राणे साहेबांमार्फत नवीन आता उद्योग येत आहे. ताजसारखा प्रोजेक्ट आता वेंगुर्ला येतोय. योगा सेंटर एक नवीन सावंतवाडी साईडला होते आणि अशा जे नवीन गोष्टी ज्या नितेश राणे साहेब आणत आहेत निश्चितच युवक म्हणून आम्हाला त्यांचा खूप आनंद आहे. आणि सर्वांचे मुंबई किंवा पुण्याकडे जे जाणारे रोजगारासाठी बाहेर जाणारे ते थांबतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते नवीन उद्योग येतील 100%. म्हणजे नितेशजी राणे साहेब हे आमचे देवाभाऊंचे सर्वात लाडके आणि तरुण तडफदार मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली मस्त म्हणजे आम्हाला दिलेली गोड आणि सुखद बातमी आहे. आणि सकाळी ही गोष्ट अधिवेशनच्या पहिल्या दिवशी ऐकायला येणं म्हणजे निश्चितच आम्हाला आता येणाऱ्या पुढच्या 10-15 दिवसामध्ये अजून भरीव निधी कसा येईल याच्यासाठी नितेशजी राणे साहेब निश्चितच प्रयत्न करतील. आणि राणे साहेबांमार्फत या गोष्टीचा भरपूर पाठिंबा म्हणजे पाठपुरावा झाला आणि निश्चित आम्ही वैभव तालुक्याच्या वतीने दोघांचे आभार मानतो. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसात लाईव्ह. धन्यवाद.